जाऊया पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर लातूरच्या त्या शेतकऱ्याला आता नवा बैल मिळालाय। वीज पडून बैल दगावल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर औत घेऊन शेताची मशागत करणाऱ्या हौसाबाई गायकवाड यांचा संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला। झी 24 तासच्या बातमीनंतर थेट मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला तातडीनं बैल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। मात्र प्रशासनाने दिलेला हा पहिला बैल आजारी आणि कुपोषित असल्याची बाब समोर आली आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला। या प्रकरणाची पुन्हा दखल घेत मुख्यमंत्र्यांनी दुसरा बैल मिळवून देण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर हौसाबाई गायकवाड यांच्या कुटुंबाला त्यांच्या पसंतीचा आता दुसरा सक्षम बैल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याबद्दल हौसाबाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनाचे आभार मानले। आता हा बैल बघितला चालून स्वतः हाणून मी आता हे करून घेतला। तुमच्या पसंतीने घेतला ना? बघितला चालून माझ्या पसंतीने स्वतः हाणून मी आता हे करून घेतला। तुमच्या पसंतीने घेतला ना? कुयो चालून बघितला? चालायला व्यवस्थित? आता काही तुमची अडचण काहीच अडचण नाही आहे ना? तर फडणवीसांनी आदेश दिले आणि त्यानंतर तातडीनं आता हा दुसरा नवीन बैल या शेतकऱ्याला देण्यात आलाय। आपण पाहतोय आधीचा पहिला जो कुपोषित बैल होता तो शेतकऱ्याच्या कामाला आला नाही। खरं तर या शेतकऱ्यालाच त्याच्या औषधावर पैसे घालवावे लागले। त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दखल घेतली आणि हा दुसरा बैल दिलाय।